नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान व विकृती विज्ञान या विषयातील आज आपण सेल इंजुरी हा टॉपिक पाहणार आहोत. सोबतच त्याचे आपण नोट्स पाहणार आहोत. यामध्ये आपण सेल इंजुरी म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते व त्याचे कॉजेस काय आहेत हे सर्व पाहणार आहोत. तर रोगनिदान एवं विकृती विज्ञानच्या पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार 22 नंबरचा जो पॉईंट आहे धातुपाक, त्याच्या अंडर हा सेल इंजुरी हा पॉईंट येतो आणि हा LAQचा पॉईंट आहे, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. या कोणत्याही मॉडर्न पॉईंटपैकी एक पॉईंटवर LAQ विचारला जाऊ शकतो. तर सेल इंजुरी is defined as the functional and morphologic effect of a variety of stresses on the cell from various etiologic agents which results in the changes in its internal and external environment. ही होती सेल इंजुरीची डेफिनेशन. The cellular response to the stress may vary depending upon the following two types of factor. तर ते म्हणतात की सेल्युलर रिस्पॉन्स हा दोन प्रकारच्या फॅक्टरवर डिपेंड करू शकतो, होस्ट फॅक्टर्स आणि इंजुरियस एजंट्स. Cell injury means cell damage, that is, cell can no longer adapt to the stress. दोन प्रकारचे सेल इंजुरी असतात, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. When after cell injury, the cell returns to its original state, it is called as reversible cell injury. म्हणजे जेव्हा सेल रिटर्न करतो त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये त्याला रिव्हर्सिबल सेल इंजुरी म्हणतात. आणि when the stimulus causing cell injury persists the cellular damage and is severe enough, cell dies and reaches the point of no return, इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. म्हणजे सेल इंजुरी झाल्यानंतर तो परत स्वतःच्या ओरिजिनल स्टेटमध्ये येत नाही, त्याला इरिव्हर्सिबल सेल इंजुरी असं म्हणतात. या इरिव्हर्सिबल सेल इंजुरीचे सुद्धा दोन टाईप आहेत, टू टाईप्स ऑफ इरिव्हर्सिबल सेल इंजुरी. त्यामध्ये नेक्रोसिस आणि अपोप्टॉसिस. आता जो आपण सेल इंजुरीच्या टाईप्सचा थेअरी पार्ट बघितला, त्याचाच हा एक फ्लो चार्ट म्हणा किंवा एक टेबल फॉर्मॅट आहे. पहा, ट्री डायग्राम आहे. सेल इंजुरी त्याचे दोन टाईप्स, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे माइल्ड टू मॉडरेट स्ट्रेस फॉर शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम, आणि इरिव्हर्सिबल म्हणजे सिव्हिअर आणि परसिस्टंट स्ट्रेस. आपण पाहिलं होतं की इरिव्हर्सिबलचे दोन टाईप्स पडतात, नेक्रोसिस आणि अपोप्टॉसिस. तर शॉर्टमध्ये तुम्ही हा टेबल लक्षात ठेवू शकता. तर हे तर झालं सेल इंजुरी संबंधित डेफिनेशन आणि त्याचे टाईप्स. आता आपण त्याचे कॉजेस पाहूया. कॉमन कॉजेस ऑफ सेल इंजुरी आर ॲज फॉलोज. त्यामध्ये पहिलं हायपोक्सिया म्हणजेच डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता. मोस्ट कॉमन कॉज ऑफ सेल इंजुरी आहे हायपोक्सिया, कॉज ड्यू टू द रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू द सेल्स. सेल्सला ब्लडचा सप्लाय कमी होतो, ब्लडचा सप्लाय कमी झाल्यामुळे ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो, त्यामुळे सेल इंजुरी होते. त्यानंतर फिजिकल एजंट्स जसं की रोड ॲक्सिडेंट्स, हीट अँड कोल्ड, इलेक्ट्रिसिटी, रेडिएशन्स, हे सुद्धा कॉजेस आहेत सेल इंजुरीचे. त्यानंतर केमिकल एजंट्स, दिस इन्क्लूड्स केमिकल्स अँड ड्रग्स लाईक केमिकल पॉयझन्स, स्ट्रॉंग ॲसिड्स अँड अल्कलीज, एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, अल्कोहोल अँड नार्कोटिक ड्रग्स. तर हे होते कॉजेस केमिकल एजंट्स. त्यानंतर मायक्रोबियल एजंट्समध्ये इंजुरीज बाय मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरस, फंगसेस, प्रोटोझोआ अँड अदर पॅरासाइट्स. फिफ्थ आहे इम्युनॉलॉजिक कॉजेस. त्यामध्ये हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, ॲनाफॅलेटिक रिॲक्शन आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर. तर आपण हे सर्व कॉजेस पाहतोय सेल इंजुरीचे, म्हणजेच आपण सेल इंजुरी होण्याचे कारण पाहतोय. त्यामध्ये नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल इम्बॅलन्स, डिफिशियन्सी ऑर एक्सेस ऑफ न्यूट्रियंट्स बोथ कॅन कॉज सेल इंजुरी. म्हणजे कमी का असेना किंवा जास्त का असेना, पण त्यामुळे सेल इंजुरी होते. एजिंग, सेल्युलर एजिंग लीड्स टू द इम्पेअर्ड ॲबिलिटी ऑफ द सेल्स अँड लीड्स टू सेल डेथ आणि जेनेटिक डिफेक्ट्स. तर हे होते काही कॉमन कॉजेस सेल इंजुरीचे. अशा प्रकारे आपला सेल इंजुरी हा टॉपिक इथेच संपतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.